Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ आहे माझं डेली रुटीनचं. माझं रोजचं रुटीन म्हणजेच माझा दिवस सकाळचा 5:30 वाजता चालू होतो. सकाळी 5:30 वाजताची गरज नसते उठण्याची, पण काय माझ्या काही गोष्टींसाठी मला अर्धा तास द्यावायचा असतो आणि तो देण्यासाठी मी अर्धा तास लवकर उठते. आणि मिस्टर देखील 6 वाजता घरातनं शिवाजी पार्कला जातात वॉकिंगसाठी. तर म्हणून मग मी देखील 5:30ला उठते, म्हणजे आमच्या दोघांच्या वेळेमध्ये कुठे गडबड व्हायला नको. सकाळी उठल्यानंतर छानपैकी फ्रेश होते. विंडो मी थोडीशी उघडून घेते, म्हणजे रात्रीची जी काही बंद असतो आपला दरवाजा मोकळी हवा होण्यासाठी, म्हणून मी थोडीशी विंडो ओपन करून ठेवते. कारण पूर्ण उजाडलेलं नसतं 5:30 वाजता, म्हणून त्याच्यासाठी थोडीशी ओपन करून ठेवते. आणि माझी आता जी काही सकाळची बेसिक कामं असतात सगळ्यांची रुटीन, ब्रश करणं आणि चेहरा छानपैकी थंड पाण्याने धुवून घेतला ना की झोप पटकन अशी उडून जाते आणि खूप फ्रेश असं वाटतं. त्यानंतर जे काही माझं महत्त्वाचं काम असतं, जे आता मी गरमीत करते, म्हणजे जे आपल्या उन्हाळ्यात करते, इतर दिवशीमध्ये देखील मी करतेच, पण त्याचबरोबर माझ्या प्रत्येक दिवसामध्ये रुटीनमध्ये काय गोष्टी करते आज सगळ्या तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमधनं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा व्हिडिओ कुठेतरी थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा. आता किचनमध्ये आल्यानंतर मी काही बेसिक गोष्टी करून घेते. म्हणजे काल रात्री जो किचन कंटेनर असतो आपला, जो आपला डब्बा असतो, तो छानपैकी धुवून ठेवलेलाच असतो. मी रोजच रात्री धुते आणि सकाळी त्याच्यामध्ये एक बॅग टाकून ठेवते, म्हणजे जो काही आता मी कचरा वगैरे जो काही जेवण करताना होईल तो मी त्याच्यात टाकून ठेवते. मधाची बॉटल संपलेली तर ती क्लीन करावी म्हणून मग मी डायरेक्ट गरम पाण्यात धुतली नाही. रात्रीच तिलामध्ये थंड पाणी ओतून ठेवलं आणि म्हटलं बघू पहिले किती क्लीन होते, नंतर मग पाहिजे तर गरम पाण्यात मी वॉश करते. इथे काळ्या मनुका मी आता उन्हाळ्यात चालू केल्यात खाण्यासाठी, कारण त्या थंड असतात. तर त्या भिजत घालून ठेवलेल्या, पहिल्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि मग त्या भिजत घालून ठेवलेल्या. आता इथे मी 1 ग्लास साधं पाणी घेते. गरमीमध्ये पाणी हे प्यायलाच पाहिजे, कारण आता जेव्हा आपण किचनमध्ये काम करायला सुरुवात करू ना तेव्हा नंतर गरमीने खूप तहान लागायला सुरुवात होते. त्याच्या आधीच आपण 1 ग्लास पाणी पिलेलं खूप चांगलं. तर इथे माझा नाश्ता तयार करून ठेवते मी, कारण मला माहिती आहे आज मला व्हिडिओ करते मी तर थोडासा उशीर वगैरे झाला, तर म्हणून मग याच कंटेनरमध्ये म्हटलं आपण कॉर्नफ्लेक्स म्हणजे जे काही आपले मुसली आहेत ते भिजत घालून ठेवले. याच्यामध्ये थोडंसं मध टाकलंय मी आणि दूध ओतून हे छानपैकी तसंच साईडला घेऊन ठेवणार आहे. म्हणजे 1-2 तासात, म्हणजे माझं 5:30 ते 7:30 पर्यंत आवरेपर्यंत ते मस्तपैकी भिजून जातील. आता इथे छानपैकी बसून मी पाणी पिऊन घेणार आहे. पाणी मी आत्ताच पिऊन घेते लवकरच, कारण नंतर जसं मी म्हटलं की पाण्याची तहान आपल्याला कधी जाणवते शरीराला, जेव्हा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते तेव्हाच आपल्याला असं वाटतं की आपल्याला तहान लागली. तर असं होऊ नये, ती वेळ येऊ नये म्हणून पहिलंच थोडंफार पाणी तुम्ही पिऊन घ्या किचनमध्ये काम करताना. आणि आता उन्हाळा आहे तर लवकरच पाणी पिऊन घ्या सगळं काम करण्याच्या आधी. आता इथे ना मी काय करते, पाणी पिताना छानपैकी तोंडात ते पाणी घेते, दोन्ही साईडला छानपैकी ना ते एकत्र असं करून घेते आणि जसं आपण चूळ भरतो ना तसं छानपैकी दोन्ही साईडला करते. त्याच्याने जो आपला चेहऱ्याचा जो एक प्रकारचा योगाचा एक प्रकार आहे तो होऊन जातो. आणि इथे मी गुलकंद घेते. मी या कंपनीचा गुलकंद वापरते. तुम्ही कुठल्या कंपनीचा गुलकंद वापरता? तुम्हाला काही चांगला गुलकंद माहिती असेल तर मला देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा 1 चमचा गुलकंद मी उन्हाळ्यात घेते. आता 2 महिने माझं हे रुटीन असणार आहे. गुलकंद आणि काळ्या मनुका त्या देखील खाऊन घेते. म्हणजे ही जी छोटी मोठी जी माझी कामं असतात, म्हणजे माझ्या स्वतःसाठीचा दिलेला जो वेळ असतो ना सकाळचा, हा खूप बेस्ट टाइम असतो माझ्यासाठी. कारण पूर्ण दिवसात एवढी धावपळ दगदग असते ना, तर त्याच्यामध्ये स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण बाकीच्या गोष्टींसाठी जसा वेळ काढतो तसा स्वतःसाठी वेळ काढणं देखील खूप गरजेचं आहे. इथे मी भाजीमध्ये भेंडीची भाजी आज करणार होती डब्याला. तर भेंडीची भाजी ऑलरेडी मी तुम्हाला माहिती आहे, मी भेंडी वॉश करून कापून चिरून आणि ती फ्राय करून ठेवून देते. म्हणजे सकाळी फक्त कांदा टमाटोवर भाजली की आपली भेंड्याची भाजी तयार होते. इथे मी पीठ मळून घेते. तर पिठामध्ये मी मीठ टाकत नाही. जिथे मी मिठाचा
वापर कमी करता येईल तिथे मी मिठाचा वापर कमी करते. तर पीठ मळताना मी शक्यतो नाही टाकत, जेव्हा पुऱ्या वगैरे करते तेव्हा टाकते. तर आता मी फक्त पाण्यामध्ये पीठ मळून घेणार आहे आणि पीठ सर्वात आधी मळून घेते, नंतर भाजी करते. म्हणजे पीठ कुठेही घाई गडबडीत जर मळलेलं गेलं असेल तर 10 मिनिटात ते छानपैकी फुलून येतं, मस्त रेस्ट होते आणि चपात्या मऊ होण्यास मदत होते. थोडंसं तेल लावून ठेवते म्हणजे चपात्या अगदी मऊसूत अशा होतात. आता इथे सगळं हे बाजूला करून ठेवल्यानंतर मी आता कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर फ्रीजमध्ये काढून ठेवलेली तीच आता मी घेते आणि ती एका आता बारीक बारीक चॉप करून घेणार आहे. ती बारीक चॉप करायच्या वेळेस मी तुम्हाला दाखवते. बऱ्याच वेळा मला तुम्ही प्रश्न विचारता, जे आपले नवीन फॅमिली मेंबर्स जॉईन होतात, तर ही चॉपिंग बोर्ड तुझा कुठला आहे? तर मी ही शीट घेतलेली आहे. हा चॉपिंग बोर्ड नाही आहे, हा ब्लू कलरचा आणि ग्रे कलरचा असा 2 शीट 150 रुपयाला मी IKEAमधनं घेतलेल्या आहेत. या चॉपिंग शीट आहेत, या तुम्ही बोर्डवर ठेवून सिलिकॉनच्या आहेत, या अगदी फ्लेक्झिबल आहेत, कुठेही मस्तपैकी तुम्ही यूज करू शकता आणि याने ना आपला चॉपिंग बोर्ड खराब होत नाही. तर तुम्ही या इझिली अवेलेबल आहेत ऑनलाईनला आणि ऑफलाईनला, तुम्ही परचेस करू शकता. आपल्या किचनसाठी हा बेस्ट ऑप्शन असू शकतो. तर सकाळच्या वेळेस किंवा पूर्ण दिवसभरात ना मला ह्याची खूप मदत होते ह्या चॉपिंग बोर्डची, कारण ना ट्रान्सफर करताना कुठलीही गोष्ट ना याच्यात खूप मदत होते. तुम्ही इथे बघालच. आता मी तेल गरम करून घेतलंय, त्याच्यामध्ये कांदा, टमॅटो छानपैकी भाजून परतून घेणार आहे. आणि कांदा आणि टमॅटो परतताना मी थोडंसं मीठ आधीच टाकते, म्हणजे कांदा आणि टमॅटो छानपैकी व्यवस्थित लवकर भाजला जातो. 10 मिनिटं वेळ लागणार असेल तर आपला 5 मिनिटातच कांदा आणि टमॅटो मऊ होतो आणि मग भाजी पटकन अशी होते. तर आता याच्यामध्येच मी मिक्स मसाला टाकते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ग्रीन मिरचीची जी म्हणजे ओल्या मिरचीची करायची असेल ती देखील करू शकता, पण माझ्याकडे ओलं खोबरं किसलेलं नव्हतं म्हणून मग मी नाही केलं. आणि माझा मसाला तयारच असतो. सकाळच्या ज्या घाईच्या गडबडीत आहेत ना, मी तोच मसाला टाकते, ज्याच्यामध्ये मी धणा पावडर, जिरा पावडर, हळद, मसाला असं सगळं मिक्स करून ठेवलेलं असतं. तोच मसाला अर्धा चमचा टाकला की भाजी आपली छानपैकी तयार होते आणि एक वाफ निघाला की भेंड्याची भाजी तयार. नाहीतर मग बऱ्याच वेळा भाजीचा बुळबुळीतपणा तसाच राहतो आणि मग भेंडीची भाजी ना दुपारी टिफिनला खायला ना खूप कंटाळा येतो. तर अशा पद्धतीनेच मी भाजी करून ठेवते आणि पटकन होते, हार्डली 7-8 मिनिटात भाजी तयार होते. आता सलाड देखील मी चॉप करून घेते, जे टिफिनला न्यायचं ते, कारण मग बोर्डवरचं काम आहे ना आपल्या या चॉपिंग बोर्डवरचं ते एकदाच होऊन जाईल. म्हणून मग हे पण आताच करून घेते, म्हणजे क्लिनिंगचं जे काम आहे चॉपिंग बोर्ड वगैरे ना ते लगेचच होऊन जाईल. आणि ना मी अशी क्रॉस गाजर कापते. जेव्हा छोटं गाजर असतं ना तेव्हा असं क्रॉस कापते. तर तुम्ही स्लाइस बघू शकता किती मोठ्या दिसतात, अगदी छोटं असं गाजर कापलेलं दिसणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही गाजर कापून बघा, खूप मोठ्या अशा स्लाइस दिसतात आणि खायला देखील खूप छान वाटतात. तर क्लीन रॅपमध्ये मी भरून ठेवलेत, कारण अजून डबा भरायला मला 1-1.5 तास अजून आहेच, म्हणून मग त्याच्यात भरून ठेवल्यात. आता आपण चपात्या करून घेणार आहोत. तर चपात्या करण्यासाठी सगळ्या गोष्टी मी इथे एकत्र करून ठेवते आणि चपात्या तर पटापट होतात. म्हणजे जर पीठ मळलंच असेल तर पीठ मळण्यासाठी आपल्याला 7-8 मिनिटं लागतात आणि चपात्या सगळ्या करण्यासाठी म्हणजे दोघांच्या आमच्या करून म्हणजे होण्यासाठी मला एक 20-15-20 मिनिटं लागतात. म्हणजे सगळं आपलं जेवण आहे ना, भाजी, चपाती आणि तुमचा जो काही नाश्ता, हा माझा 1 तासात होऊन जातो. अर्धा तास माझा सकाळचं सगळं आवरण्यामध्ये, म्हणजे जे काही रात्रीचं वगैरे जर मी काय केलेलं असेल किचनमध्ये तसंच असेल, त्या गोष्टी आवरण्यासाठी, माझ्या स्वतःच्या ज्या काही पर्सनल केअर आहेत त्याच्यासाठीचा अर्धा तास सकाळचा असतो आणि नंतरचा अर्धा तास असतो माझी आंघोळ असते आणि ऑफिसची तयारी वगैरे, त्याच्यामध्ये मला अर्धा तास जातो. नाश्ता वगैरे करायचा असतो. तर असं माझं हे 2 तासाचं रुटीन असतं. आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे मी. हळूहळू करून डेली ब्लॉग्स तुम्हाला शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. अजून तुम्हाला काही व्हिडिओ बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि छान छान व्हिडिओ तुमच्याबरोबर पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न असेल. ज्या किचन टिप्स किंवा ज्या डेलीच्या रुटीनमध्ये कामं लवकर होण्यासाठी मी ज्या काही गोष्टी इम्प्लिमेंट करते त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर इथे मी चपात्या आणि भाजी आता ना प्लॅटफॉर्मच्या खाली ठेवून घेणार आहे आणि थंड करायला ठेवणार आहे. म्हणजे जेव्हा डब्यात भरेन तेव्हा ना गरमीने खूप पाणी सुटणार नाही डब्याला, म्हणून मला ते खालीच ठेवते आणि क्लीन करून घेते. आता इथे मी नाश्त्यासाठी शिरा बनवणार होती. तर शिरा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. म्हणजे 1 वाटीपेक्षा देखील कमीच साखर घेतली आहे. पाऊण वाटी साखर आहे. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर काढून घेतली आहे. मी ना रवा भाजूनच ठेवते, म्हणजे रवा भाजायचं टेन्शन नसतं. कधीही उपमा करायचा असेल किंवा शिरा करायचा असेल, सकाळच्या वेळेस नाश्ता अगदी पटकन असा होऊन जातो. आणि इथे मी 1 कप रवा घेतलाय, तर त्याच्यासाठी मी 1 कप दूध आणि 1 कप पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे.
एका साईडला मी आता दूध आणि पाणी हे गरम करायला ठेवून घेते आणि एका साईडला आपला जो शिरा आहे ऑलरेडी तयार करायला घेते, कारण रवा भाजलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. एका पॅनमध्ये मी तूप ओतून घेते. ॲक्च्युली सकाळच्या वेळेस जेव्हा गडबड असते ना तेव्हा मी नॉनस्टिक पॅनचा वापर करते, म्हणजे ना भांडी लवकर क्लीन होतात, भांडी घासायला जास्त वेळ लागत. आपण टोपामध्ये करू किंवा वेगळ्या कुठल्या पॅनमध्ये वगैरे करू तर कधी कधी खाली चिकटला वगैरे जातो, तसं होतं घाई गडबडीत कधीतरी. म्हणून मग मी नॉनस्टिक पॅनचा सकाळचा वापर करते, म्हणजे क्लिनिंग पटकन होतं, लवकर असं होतं. आणि इथे आता बघून शकता तुम्ही मी याच्यामध्ये दूध ओतून घेतलं आणि ना मी झाकण ठेवत नाही, मी असाच फक्त तो हलवून घेते आणि अशाच पद्धतीने रवा जो आहे, शिरा जो आहे सुकवून घेते. कधी कधी आपण जर जास्त झाकण ठेवलं ना तर मग खूप गिजगिजीत असा होतो, आपलं प्रमाण चुकलं तर. म्हणून मग मी असंच त्याच्यावर झाकण न ठेवता शिरा शिजवून घेते. आणि आत्ता मग ह्याच्यावर जेव्हा पाणी आणि दूध जे आपण टाकलेलं आटलं की मग त्याच्यामध्ये मी साखर ओतते. साखर मी सर्वात शेवटीच टाकते, अगोदर टाकली ना तर मग खूप गिजगिजीत असा शिरा होतो. तर मला खुल्ला हा शिरा असा हवा होता प्रसादीसारखा, म्हणून मग ह्याच्यात टाकलं. केळं आज नव्हतं, काल सगळी केळी संपलेली, काल आणायला गेलेली पण उशीर झाला मला, म्हणून मग नाही आणली. आणि अशा पद्धतीने मग शिरा पण तयार झाला. आता ना गॅस क्लीन करून घेते, कारण शिरा केलाय सगळीकडे सगळं उडालेलं आहे आणि मुंग्या येऊ नये किचन प्लॅटफॉर्मवर, म्हणून मी संध्याकाळपर्यंत ठेवत नाही. आणि मग मिस्टर पण आले तर मग ते देखील क्लीन काय करणार, तर म्हणून मग मीच सगळं क्लीन करून जाते. आणि शक्यतो ना मी सकाळच्या वेळेस एक हात तरी मारून जाते, पूर्ण डीप क्लिनिंग नाही करत. पण जेव्हा संध्याकाळी आपण जेव्हा एंटर करतो ना किचनमध्ये तेव्हा घरी आल्यावर प्रसन्न असं वाटलं पाहिजे. म्हणून मग किचन शेवटी काय आपला वेळ हा किचनमध्येच जात असतो आणि किचनमध्ये एकदा जर खूप म्हणजे सगळीकडे अस्ताव्यस्त पसरलेलं असेल ना तर मला अजिबात आवडत नाही. म्हणून मी जायच्या आधीच सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून ठेवते. आणि जवळपास ना मी सगळ्याच गोष्टी जागच्या जागी ठेवून देते, त्याच्यामुळे मिस्टरांना देखील हेल्प होते, कारण त्याच्यानंतरची पण कामामध्ये ते मला बरीचशी हेल्प करत असतात. त्याच्यामुळे सकाळची थोडीशी कामामध्ये मी त्यांना हेल्प करत असते. इथे मी ना आता डब्यासाठी कोकम सरबत तयार करून घेते. तर इथे मी 2 चमचे साखर घेते, त्याच्यामध्ये आगळ घेते अर्धा छोटा चमचा, आणि आमचा गावावरनं मागवलेला आगळ आहे तर त्याच्यामध्ये ना खूप म्हणजे चांगला आगळ आहे, थोडा जरी टाकला ना तरी तो पटकन असा लागतो. याच्यामध्ये थोडीशी जिरा पावडर टाकून मी आता हे मिक्स होण्यासाठी म्हणजे साखर विरघळण्यासाठी ठेवून देते. आणि डबा आज माझाच होता, मिस्टरांचं वर्क फ्रॉम होम आहे, ते ऑफिसला जातात, आठवड्यातनं 2 दिवस ऑफिसला जातात, 3 दिवस घरून करतात. तर अशा पद्धतीने तेव्हा त्यांचं काम असतं आणि आज त्यांचा डबा नव्हता, म्हणजे घरून जेवणार होते, म्हणजे घरून काम होतं, तर माझाच टिफिन होता. तर मी इथे माझा टिफिन भरून घेते. तर माझा मी डब्बा जो भरते ना तो स्टीलचेच डबे वापरते, मिस्टरांचा आहे तो ग्लास कंटेनर वापरते. आणि ते कुठला वापरतात तो मी तुमच्यावर ऑलरेडी शेअर केलेला आहे. इथे मी वेगळ्या एका डब्यामध्ये सलाड घेते आणि बाकीचं सलाड आहे ना मी असंच या फॉईलमध्ये रॅप करून ठेवते, म्हणजे दुपारपर्यंत व्यवस्थित राहील. दुपारपर्यंत ते खातील किंवा त्यांना आत्ता वाटलं तर ते आत्ता देखील खाऊ शकतात. आता ही बॉटल आहे, रात्री भरून ठेवते मी पाण्याने, म्हणजे कुठे काही आपलं क्लीन करणं राहून गेलं असेल काचेची बॉटल, कारण पूर्ण हात जात नाही, ब्रशने पण तेवढं क्लीन होईल माहिती नाही, म्हणून मी रात्रभर त्याच्यात पाणी ओतून ठेवते आणि सकाळी मग पाणी ओतून टाकून मग जो काही ज्यूस आहे, जे काही नेतोय ताक वगैरे ते सगळं असं ट्रान्सफर करून घेते. डीमार्टमधनं ही बॉटल घेतलेली आणि याला रॅप आहे, त्याचं कव्हर आहे, त्याच्यामुळे ते बरं पडतं की पटकन म्हणजे काचेला कुठे तडा जाणार नाही. तर ही जी बॅग आहे ना ही मी मिस्टरांसाठी पहिली मागवलेली आणि त्यांच्यासाठी ते यूज करतात, मग त्यांची बॅग चांगली वाटली म्हणून मग मी पण आता माझ्यासाठी हीच बॅग मागवली. माझी ज्यूटची बॅग मी वापरायची, ती आता खराब झाली म्हणून मग माझ्यासाठी पण मी हीच बॅग मागवली आणि खूप मस्त अशी बॅग आहे, खूप चांगली अशी दिसते. आणि आता बाकीचं जे उरलेलं होतं भेंड्याची भाजी म्हणा किंवा चपाती म्हणा ते देखील मी ट्रान्सफर करून घेते. मी मिस्टरांसाठी एकही भांडं ठेवत नाही किचनमध्ये, सगळ्या गोष्टी मी ज्या त्या डब्यामध्ये किंवा जे काही भांडं असेल त्याच्यामध्ये भरून ठेवते. शिरा म्हणा किंवा चपातीचा डबा म्हणा तो देखील मी ज्या भांड्यात आहे सगळं त्याच भांड्यात ओतून ठेवते, कारण नंतर काय होतं ना बऱ्याच वेळा मागे असं झालेलं की मी 2दा माझे 2 नॉनस्टिकचे पॅन त्यांनी खराब करून टाकलेले की त्यांनी काता त्याच्यावर वापरला आणि मग माझे नॉनस्टिकचे पॅन खराब झाले. त्याच्यामुळे मी रिस्क घेत नाही, कुठलंही भांडं जे मला म्हणजे नॉनस्टिकची भांडी मी जेव्हा वापरते तेव्हा मी सगळी ती क्लीन करून जाते. आणि बरीचशी भांडी असतात सकाळपासून जे काही आपण नाश्त्याची वगैरे केलेली असतात अशी सगळी असतात, म्हणून मग हे सगळं व्यवस्थित प्लेस करून ठेवते किचनमध्ये. आणि हे ना त्यांना पण खाण्यासाठी इझी पडेल, अगदी गोंधळ गडबड कुठेही नाही आणि व्यवस्थित छान असं दिसेल. आता एक एक करून सगळी भांडी देखील पण मी घासून घेते, कारण मग भांडी खूप होती. आपल्याला असं वाटतं
की भांड्यांचा पसारा नसेल तेवढा, पण तुम्ही काही किती जरी थोडंसं जरी काही म्हटलं ना किचनमध्ये करायचं तरी भरपूर असं होऊन जातं. म्हणून आता भांडी पण घासून घेते आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी माझी स्वतःची तयारी करण्यासाठी मग जाते. म्हणजे अंघोळ आहे म्हणा आणि बाकीचं मी ऑफिसची तयारी म्हणजे जी काय असते ती आदल्या दिवशी थोडीफार करूनच ठेवते. म्हणजे ड्रेस वगैरे माझं तुम्हाला माहिती आहे, मी ड्रेस वगैरे आदल्या दिवशी आठवड्याचे सगळे प्रेस वगैरे करून ठेवते. ते आता मी काढून ठेवते. आज सोमवार आहे तर म्हटलं आज व्हाईट कलरचा घालू, तर इथे मी ड्रेस काढून घेतलाय. नॅपकिन घेते आणि जे काही ज्वेलरी वगैरे होतं ते देखील पण सगळं काढून घेते आणि आता मी अंघोळीला जाते. तर ऑलमोस्ट माझ्या मते 6:50 झालेले आहेत आणि 6:50 झालेले आहेत. 10 मिनिटात माझी अंघोळ वगैरे आटपून मी आता आलेली आणि आता माझं सगळी तयारी करून घेते. तयारीमध्ये जे काही बारीक सारीक गोष्टी असतात म्हणजे ज्वेलरी म्हणा, त्याच्यानंतर नेकलेस म्हणा, त्यानंतर तुम्ही मेकअप म्हणा किंवा मेकअप तर मी जास्त करत नाही, पण आपला आता उन्हाळा आहे, सनस्क्रीन आपल्याला लावलं पाहिजे किंवा मॉइश्चरायझर आहे, या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो केल्याच पाहिजे. तर ते रुटीन माझं जे आहे ते करून घेते आणि त्याच नंतर बाकीचं आवरायचं म्हणजे सगळं मी आवरून ठेवल्यानंतर मला ना फूट क्रीम मी रोज लावते, तर ती देखील मी घरातून निघताच लावते. तर ती देखील मी काढून घेतली. फूट क्रीम लावून पाय खरंच खूप व्यवस्थित होतात. आपल्याला असं वाटत नाही, पण जसं जसं एज वाढत जातं तसं या छोट्या छोट्या स्किनचे प्रॉब्लेम्स असतात ना ते आपल्याला हळूहळू जाणवावे लागतात. तेव्हा जोपर्यंत जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी शक्य आहेत ना तेव्हा तुम्ही त्या गोष्टी करायला सुरुवात करा. त्या गोष्टी स्वतःला हॅबिट लावायला सुरुवात करा. काही बेसिक गोष्टी असतात, खूप अशा काही मोठ्या अशा गोष्टी नाही आहेत त्या, पण बेसिक गोष्टी आपण आतापासून सुरुवात केली ना तर आपल्याला त्या पुढे जाऊन त्रास देणार नाही. तर अशा पद्धतीने हे सगळं मी माझं छोटं रुटीन असतं ते अर्धा तासात आवरण्याचा सगळा प्रयत्न करत असते आणि याच्यानंतरच मी सगळं झाल्यानंतर मग मी माझ्या नाश्त्याला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. हे होतं माझं सकाळी 5:30 ते 7:30 पर्यंतचं रुटीन आणि रोजचीच ही अशी तारेवरची कसरत असते सकाळी ऑफिसला जाण्याच्या आधीची. आणि याच्या नंतरच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला अजून छान काहीतरी माझ्याबद्दलचं अजून डेली रुटीन शेअर करत जाईन. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि लवकरच भेटू माझ्या एका छानशा व्लॉगसोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.